हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 16. चिंतनाची वेळ. आपण आपल्या व्यस्त कामातून बाहेर पडून शांतपणे चिंतनासाठी दिवसामध्ये एक वेळ निवडायला पाहिजे. आपले ज्ञान वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे तो म्हणजे प्रत्येक दिवशी तीच वेळ केवळ अभ्यास व चिंतनासाठीच असावी. हे अतिशय महत्त्वाचे आहे. जसं उठल्यावर दात घासणं, व्यायाम करणं. जर एखादा सतत ज्ञान वाढवत नसेल तर ज्ञान त्या पायरीवरच ठप्प होईल. आपण सदैव प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे हे आपण आपल्याला व इतरांना देणं लागतो. अभ्यास आणि चिंतन हे आपले सामाजिक, नैतिक आणि धार्मिक कर्तव्य ठरतं, जे आपल्याला मानवी तत्व देते. वाचनासाठी आणि चिंतनासाठी आदर्श वेळ ही पहाटे 4 ते 6 ही आहे. कारण त्यावेळी दोन्ही नैसर्गिक आणि मानसिक प्रणाली शुद्धतेच्या व श्रेष्ठतेच्या शिखरावर असतात. त्यावेळी सुडाचे विचार, राग, लालसा मनात येत नाहीत. जर असे विचार आले तर ते विचार पर्यावरणावर मात करण्याचे उदाहरण. जर वृत्ती खूप मजबूत असेल तर ती दिसेल कोणत्याही परिस्थितीत. बरेच जण रात्री दारू पितात, पण वृत्ती दमदार असेल तर तो माणूस दिवसाही दारू पिईल. तो जर दारुडा बनला असेल तर तो भल्या पहाटे सुद्धा दारू प्यायला बसेल. सर्वसामान्य व्यक्तीत सकाळी दारू पिण्याची इच्छा व्यक्त होत नाही. सामान्य परिस्थितीत माणसाला उठल्या उठल्या कामात गुंतायला रुची नसते. सूर्योदयानंतरच कामाला सुरुवात होते. पहाटे 4 ते 6 हा शुद्ध व दिवसातला सर्वोत्तम भाग माणसाच्या शुद्ध व सर्वोत्तम कार्यासाठी म्हणजे सत्य शोधण्यासाठी वापरायला हवा. त्यासाठी श्रवण व मनन यांचं प्रमाण 1:4 असावे. प्रत्येक 10 मिनिटं ज्ञान घेतल्यावर 40 मिनिटे त्यावर मनन गरजेचे आहे. पुष्कळ माणसांना हे प्रमाण पाळायला जड जातं. जसं अन्न पचायला वेळ लागतो तसंच ज्ञानाविषयी पण आहे. जसं पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न घेत नाहीत तसंच ज्ञानाबद्दल आहे. जिममध्ये जाऊन आल्यावर आपण स्नायूंना विश्रांती देतो ना. व्यायाम विश्रांती विना झाल्यास स्नायू बनणार नाहीत तर उलट त्यांचा विध्वंस होईल. तसंच माहिती घेतल्यावर चिंतन महत्त्वाचे आहे. ज्ञान संपादन करताना आपण पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत, पण आपल्याला ती आठवतात तरी का? मग त्या वाचनाने वेळ सत्कारणी लागला का? पुस्तक वाचन हे उपयोगी ज्या प्रमाणात त्यावर चिंतन केलेलं असेल. सॉल बेलो यांनी म्हटलंय, पीपल कॅन लूज देअर लाईव्स इन लायब्ररीज, दे ऑट टू बी वॉर्न्ड. हे पुस्तक जे तुम्ही आत्ता श्रवण करीत आहात त्याचा तुमच्या जीवनात काय उपयोग होईल ते पुस्तकावर किती चिंतन केलं यावर अवलंबून आहे. जर पुस्तक ऐकायला 5 तास लागले तर 20 तास त्यावर चिंतन व्हायला हवे. हे ज्या प्रमाणात घडेल त्या प्रमाणात तुमच्यात परिवर्तन होईल. नाहीतर ते केवळ कौतुक, प्रशंसा आणि विसरणे. His studies were pursued but never effectually overtaken. H.G. Wells. आपले विद्यार्थी किती ज्ञानवंत होतील
जर शाळेत आणि महाविद्यालयात शैक्षणिक तासानंतर चिंतनाचा वेळ दिला तर त्याने त्यांना शिकताना कमी वेळ लागेल. धीमेपणाने वेग वाढतो. सुरुवातीची मेहनत जरूर हवी, त्यामुळे भरपूर फायदा होईल. आपण वचनबद्ध होऊया की जी माहिती मिळेल त्यावर विचार, मनन, चिंतन करू.